झी 24 तास, एक पाऊल पुढे। वृत्तपत्रांमधल्या मसाज आणि एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या जाहिरातींना बंदी घालण्यात यावी यासाठी एक जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे। पुण्यामधल्या 2 वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे। पुण्यात गेल्या वर्षभरात अशा जाहिरातींमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। एस्कॉर्ट सर्व्हिस उपलब्ध, खास पद्धतीचे मसाज अशा आशयाच्या जाहिराती वृत्तपत्रातून सर्रास पाहायला मिळतात। मात्र अपवाद वगळता या जाहिराती म्हणजे अनैतिक व्यवसायाचं माध्यम बनले आहेत। हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय, सेक्स रॅकेट यासह रोजगाराच्या नावाखाली आर्थिक फसवणूक असे प्रकार या जाहिरातींच्या माध्यमातून घडत आहेत। अशा जाहिरातींद्वारे चालणारी 13 अनैतिक प्रकरणं गेल्या वर्षभरात उघड झाली आहेत। पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेनं ही कारवाई केली आहे। तुम्ही 5,000 रुपये ह्या अकाउंटला भरा, 10,000 रुपये ह्या अकाउंटला भरा, त्यानंतर मग आम्ही पुढील सर्व्हिसेस संबंधी तुम्हाला सांगू। ह्या येणाऱ्या आम्हाला अडचणी पण त्याच्यामध्ये होत्या, तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि अशा आपण जवळजवळ पुण्यामध्ये एकूण 13 केसेस केलेल्या आहेत। ह्या 13 केसेसमध्ये पुण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये एस्कॉर्टच्या जाहिराती वेगवेगळ्या पेपरमध्ये आलेल्या होत्या आणि त्यावरून आपण ट्रॅप लावून त्या केसेस केलेल्या आहेत। या जाहिराती थांबल्या तर हे गैरप्रकारही थांबतील यासाठी हायकोर्टात यासंबंधी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। पुणे पोलिसांसह महाराष्ट्र सरकार आणि काही वृत्तपत्रांना या याचिकेमध्ये प्रतिवादी बनवण्यात आले। न्यूज पेपर मधले जे फ्लिती आणि इरोटिक जे लँग्वेजेस हे यूज झाले पाहिजे। कुठली ॲड, कुठलीही बातमी, कुठलीही ॲड जेव्हा छापली जाते त्याबद्दल थोडीशी काळजी घेतली पाहिजे, म्हणून पीएल दाखल केलं। आर्टिकल 32, 22(6) प्रमाणे जी नोटीस इश्यू केली गव्हर्नमेंटने, पुन्हा पोलिसांनी त्याच्यामध्ये ॲफिडेव्हिट फाईल केलं आणि पुन्हा पोलिसांनी आतापर्यंत या बाबतीमध्ये काय काय स्टेप्स घेतल्यात, ज्या राईट स्टेप घेतल्या गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल ॲफिडेव्हिट फाईल केलेलं आहे। कोर्टाने याचिका मान्य केली तर समाजातले अनैतिक प्रकार पूर्णपणे थांबतील असं नाही, पण त्यांना काही प्रमाणात आळा मात्र नक्कीच बसेल। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।